गडचिरोली येथील प्रबुद्ध बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लॉर्ड बुद्धा टीव्ही द्वारा आयोजित 8 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या वर्षावास 2026 अंतर्गत बुद्धवंदना, धम्मवंदना, धम्मदेसना आणि भव्य चिवरदान कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रसारणासंदर्भात नियोजन बैठक उत्साहात पार पडली। बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य तुलाराम राऊत, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी पत्रकार मनोज मोडक तसेच प्रबुद्ध बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, रमाई महिला मंडळाच्या सदस्य आणि बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या भव्य धम्म कार्यक्रमाला धम्मप्रेमी उपासक, उपासिका आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले। आज दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी लॉर्ड बुद्धा टीव्हीचे प्रतिनिधी आयुष्यमान मनोज मोडक या ठिकाणी उपस्थित झाले आणि दिनांक 8 ऑगस्ट 2026ला प्रबुद्ध बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गडचिरोली या ठिकाणी वर्षावास प्रवचन या संबंधाने एक कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। लॉर्ड बुद्धा टीव्हीचं या निमित्ताने आम्ही प्रबुद्ध समाज मंडळ आणि प्रबुद्ध बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्याकडून मनपूर्वक आभार मानतो। या ठिकाणी होणारा हा जो कार्यक्रम आहे हा निश्चितपणे चांगला होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू। हा जो कार्यक्रम आहे खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची प्रेरणाच एक प्रकारे लॉर्ड बुद्धा टीव्ही सर्व लोकांना यातून देत आहे आणि निश्चितच हे प्रसारण पाहून इतरही लोक यातून प्रेरणा घेतील। विहारामधून असे कार्यक्रम लॉर्ड बुद्धा टीव्ही जे घेते त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टीव्हीचे अभिनंदन करतो, मनपूर्वक अभिनंदन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्थित प्रबुद्ध बौद्धिशीय समाज मंडळ गडचिरोली या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रतिनिधी सन्माननीय मनोज मोडक सर आणि सोबतच इतर प्रतिनिधी या ठिकाणी येऊन आमच्या या विहारामध्ये जसा की आयोजित आहे 8 तारखेचा जो कार्यक्रम त्याबद्दल कोणत्या प्रकारे आपण कार्यक्रम घ्यायचा आणि तो कार्यक्रम अतिशय सुंदर कसा होईल यासाठी कशा पद्धतीने तयारी करायची याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे लॉर्ड बुद्धा चॅनलचे कार्यक्रम मी पण गडचिरोलीतले 2-3 झालेले आत्ताच झालेला जो आरक्षणावरचा होता तो सुद्धा अतिशय छान आपण मॅनेज केला होता आणि अतिशय छान कार्यक्रम होता। तर लॉर्ड बुद्धा चॅनल हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी जाऊन आणि आमच्या या गडचिरोलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यातही आमच्या विहारामध्ये ते आले आणि आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आमच्या विहारातील परिसरातील आमच्या सगळ्या धम्म बांधवांना। त्याबद्दल मी लॉर्ड बुद्धा चॅनलचे खूप आभार मानते आणि खूप धन्यवाद करते की त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे। तर नक्कीच या संधीचं सोनंच होईल। हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे सर्व या परिसरातील पूर्ण गडचिरोलीचे तर येतीलच, परंतु आग्रहाचं म्हणजे विनंती आहे की या परिसरातील या बुद्ध विहाराच्या परिसरातील सर्व बांधव आणि भगिनी या ठिकाणी 8 तारखेला राईट टाईम बिलकुल 7 वाजता इथे हजर राहतील आणि जो लॉर्ड बुद्धा चॅनलचा जो कार्यक्रम आहे धम्मदेसना आणि धम्म प्रवचन त्या दोन्ही गोष्टींचा सगळ्यांनी लाभ घेतील अशी मी सर्व माझ्या परिसरातील धम्म बांधवांना विनंती करते आणि लॉर्ड बुद्धाचे परत एकदा आभार मानते। आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित रमाई महिला मंडळ असेल किंवा प्रबुद्ध मंडळ या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानते। धन्यवाद। जय भीम, जय बाबासाहेब आंबेडकर चौक गडचिरोली येथे लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या चर्चासत्राला लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचे माननीय मनोजी मोडक साहेब, त्याचप्रमाणे मोडक मॅडम या ठिकाणी येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि दिनांक 8/2026ला लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो कार्यक्रम म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने या
प्रबुद्ध समाज मंडळामध्ये समाज मंदिरामध्ये मंडळाच्या या ठिकाणी धम्मदेशनाचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे प्रवचनाचा सुद्धा कार्यक्रम, त्याचप्रमाणे बुंदवंदना, संघवंदना, धम्मवंदना कशा पद्धतीने म्हणजे त्याचं प्रसारण करायचं या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. आणि विविध विषयावर म्हणजे धम्माच्या संदर्भामध्ये विविध विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. तरी आजच्या प्रसंगी मी एवढंच म्हणेन की गडचिरोली जिल्ह्यातील तमाम बौद्धभाषीय जनता आणि उपासक उपासिका यांनी दिनांक 8 तारखेला या ठिकाणी येऊन प्रबुद्ध समाज, बौद्धिशय समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गडचिरोली येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशा पद्धतीची मी विनंती मंडळाचा अध्यक्ष या नात्याने करतो. आणि खरोखरच लाड बुद्धा चॅनल यांना धन्यवाद देतो की गेल्या बऱ्याच वर्षापासून मग या ठिकाणी चर्चासत्र घडवून आणत आहेत. उपवर्ग करण्याच्या संदर्भात असो किंवा आपण धम्माच्या संदर्भात असो, गेले कित्येक वर्ष लाड बुद्ध चॅनलच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रसार केला जात आहे. त्यामुळे लाड बुद्ध TV चॅनलच्या सर्व संपादकांना मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि खरोखरच हा जो कार्यक्रम घडवून आणत आहेत त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी असं जाहीर करतो की गडचिरोलीवासी उपासक आणि उपासिकांनी दिनांक 8 तारखेला ज्या कार्यक्रमाचा धम्मदेशना असो किंवा बाकीच्या काही धम्माविषयी ज्या मार्गदर्शन आहेत त्या मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय भीम,